या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी अल्पायुषी ठरेल। बाप्पा, आज तुझ्या विसर्जनाचा दिवस। आज पातूर तू मला भरभरून दिलंस, कशाची म्हणून कमी ठेवली नाहीस। पण माझ्या जीवाला एका गोष्टीची हुरहुर लागून आहे, ती म्हणजे माझ्या रायाचं लगीन। माझा एकुलता एक पोरगा आहे तू, आणि त्याच्या पत्रिकेमध्ये दोष आहे। याचं टेन्शन मला लई आहे, अन्न बी गोड लागत नाही देवा। गुरुजींनी भाकीत केलंय की त्याची पहिली बायको अल्प आयुष्य असेल, त्यासाठी मी हे समज करतीय। आता हे चूक का बरोबर हे काय कळत नाही, पण देवा रायाचं लगीन होऊ दे। जाता जाता हे आईचं एक साकडं आहे तुला। काय मागितलं बाप्पाकडे? काय मागणार, तुम्हाला तर माहितीच आहे। आजकाल मला रायाशिवाय काही सुचत नाही। जरा पटापटावर कृष्णे, बाहेर समदे विसर्जनची तयारीला लागले ते। बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणी बी प्रसादाला हात लावायचं नाही बरं का। अगदी बरोबर बोललीस तू। अरे राया, देवाला नैवेद्य दाखवायच्या आधीच खातोस होय र? जरा दमानी घे की, आधी बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, मग आपण खायचं। आजी, कृष्णाने मोदक कसे बनवले ते कळायला नको का? नाही तर बाप्पाच्या तोंडाची चव जायची। चल माग हो, हो म्हणते ना माग। बाप्पाची तोंडाची चव जाते म्हणते। कृष्णे, ह्यात ना रायाचा काही बी दोष नाही। माझ्या बी मनावर ताबा राहीना झालाय। तुझ्या हाताला लई गोड सवय बघ। तसलं काय बी नाही, मोदक कुणी बी बनवू दे, मला लय आवडतात। राय आलो। कृष्णे, आज गौरीवाणी सजलीस ग माझी बायती। थँक्यू फुयजी। अरे या घरात मी जर नीट लक्ष दिलं नाही ना, काहीच सापडू शकत नाही। तर गेली माचीस। सुनील, विसर्जनाची वेळ झाली, कुठवर आली तयारी बघ जरा। होय होय। ए यार, झाली का नाही तयारी? हा का पुढच्या वर्षीच्या गणपतीची तयारी चालली तुमची? झाली झाली झाली। ऐकू आलं होय, देवच पावला बाबा। आजी, माचीस आहे का? पेटवायची कुठे काडीची पेटी? राय, आपल्या तिसऱ्या कारखान्यात निघणारा हळदीचं ट्रक निघालं का? निघाला की। अहवालाचं कुठपर्यंत आलं? माची सापडली, पेटवा। वाट पेटवा की। बर, फोन वाजतोय, उचला की मग माझा। अरे आशा, चल की पाटकीने, किती वेळ लागते? आरतीची वेळ झाली, वहिनी साहेब तिकडे वाट बघत बसले त्या। झालं नव्हतं सगळं? होय होय। वा, चला आरती सुरू करा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। सुख करता प्रसादाचं ताट।
परसत तर लई झाक केलाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सगळ्यांना आरती दिलीस. चला विसर्जनाची तयारी करा. पावसाचं वातावरण वाटतंय. कृष्णा प्रसादाचं ताट घेऊन ये. कृष्णा, अगं किती वेळ लावतीस प्रसाद आणायला? अगं हे काय केलेस? विसर्जनाची मिरवणूक चालू होईल आता आणि हे असलं कसलं मोदक केलेस? मला तर वाटतंय काल तू तिचा दागिन्यांवर अपमान केलायस का नाही, म्हणून त्याचा राग काढला असणार आहे तिने. विधा त्यांच्या गणपतीला जायला उशीर झाला म्हणजे विधा त्यांचा अपमान होतोय, म्हणून हे प्रसादाचा समजा इदूस करून ठेवलाय. अगं ती दिसत्या तशी नाही, तुम्ही नुसतं तिच्या तोंडावर जाताय. तर ती काय आहे का नाही ती मला चांगलं ठाव आहे बघ. कृष्णा, तुला मी लई साधी समजत होते ग. लई वंगाळ निघालीस तू. अगं तुला हे करायचं नव्हतं तर आधी सांगायचं. उगीच देवाच्या कामात विघ्न कशाला आणायचं? हो नाही आई साहेब, मामी मामांची शपथ घेऊन सांगते, मला असं काय बी करायचं नव्हतं बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. रंजे, अगं निघाली की मिरवणूक. आई साहेब, गुली मावशी तुम्ही व्हा पुढे, मी लगेच प्रसाद बनवून आणते. तर आता करशील की लावली जाऊन टिमकी बजाव. नाही हो गुली मावशी, मी लगेच बनवून आणते. अगं आता एवढ्या कमी वेळात तू काय करशील? आई साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी लगेच प्रसाद घेऊन येते बघा. चल गुले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कृष्णा कुठे व? धडाचा इदूस करून ठेवलाय की तुझ्या कृष्णानं. समध्या प्रसादाची नासाडी करून ठेवल्या. काय ग कृष्णे, काय झालं? अगं मामी बघ की, मी मगाशी माघारी आले आणि बघते तर काय समदे मोदक तुटलेले. कसे काय काय माहिती. अरे देवा, हे असं कसं झालं? काय माहित बघ. आता त्यावर विचार करायला टाइमच नाही. मी पडदेशी दुसरे बनवते मोदक. अगं पण बाहेर समधी परसादासाठी थटल्यात. तू नग काळजी करू, मी सांभाळते इथलं समद. बरं, मी पण मदत करू लागते. नग 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 तुझा आपण दोघे इथं बसलो तर बाहेर आणि त्यांना इशे सापडत. मी इथलं समद बघते. अगं पण बाय माझे एवढं सगळं कसं करशील? मामे कधीतरी ऐकत जा की ग माझं. जा जा उठ. समधी आरती करत होती आणि समध्यांनी जसं का डोळ्यात झाकलं तशी मी आत गेली आणि समधा प्रसाद कार्यक्रम विषय संपला. मम्मी तुला डेंजर आहे गाड्या. जागे विषय गोल. आज मी डेंजर. त्या मामी भाचीचा कसा पद्धतशीर कार्यक्रम करते बघ की. तळवत चाटाय लावल्याशिवाय सोडणार नाही मी त्यासने. मम्मी
आता या ईशावर एक डान्स माझ्या बरोबर मम्मी एक 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 मम्मी एक एक मम्मी हिनं परत परसात बनवून आणलाच की ग मॅच पलटते बरं का अजून हे बघ मला जे काय करायचं होतं ते मी करून बघितलंय आता समजा तुला करायचंय मम्मी आता काय करू मी हे बघ ह्या नाचणाऱ्यांची एवढी गर्दी कर का नाही की तिला येताच नाही आलं पाहिजे होऊन जाऊन दे जोरात नमस्कार सर स्वागत आहे तुमचं थँक्यू राय सर कुठे आहेत मी त्यांना फोन करतोय पण ते माझा फोन रिसीव्ह करत नाहीयेत अहो आज त्यांच्या गणपतीचं विसर्जन आहे त्यामुळे ते विसर्जनाच्या मिरवणुकीत असतील मग आता बोलणी कोणाशी करायची मी एका मोठ्या ऑर्डर संदर्भात त्यांच्याशी बोलायला आलो होतो मी त्यांना फोन ट्राय करतो तुम्ही बसा ना सर विद्या हा सर राया सरांना फोन लाव हॅलो संपत अरे 2 कॉफी आण ऑफिस मध्ये हा लगेच नाही उचलत आहेत सर सॉरी सर पण राया सर फोन उचलत नाहीत बहुतेक ते गणपती विसर्जन मिरवणुकीत असतील मग दुसरा ऑप्शन नाहीये का काही 1 मिनिट सर मी ट्राय करतो विद्या कृष्णाला फोन लाव लगेच हॅलो 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 कृष्णा तुझा आवाज येत नाहीये हा बोला अगं आपल्या कारखान्यावर एक मोठी पार्टी आली आहे ऑर्डर संदर्भात बोलायला आणि राया सर फोन उचलत नाहीयेत तू ये बघू लवकर बर बर मी आले लगेचच हा 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 ठेवते सर एक 5 मिनिट मॅडम येत आहेत ओके कुणाची आहेस बघ परसाद करून घेऊन बी आलीस मी बरोबर आणि इकडे माझ्याकडं मी देते रंजीला हा तू नका काळजी करूस हा देते किती वेळ अजून त्यांच्यासाठी नक्की महत्वाचं काय सॉरी सर ती येते आज ते गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना ओके ठीक आहे मग आम्ही नेक्स्ट टाइम येतो हा सर पण प्लीज एक्स्ट्रीमली सॉरी सर फॉर बीइंग लेट इट्स ओके नो प्रॉब्लेम प्लीज कम इन चला सर या बसा सर थँक्यू बोला सर आम्ही काही नवीन शाखा सुरू करतोय आणि त्यासाठी आम्हाला ऑर्डर वाढवायची पण तुमच्याकडनं कोटेशन घेऊन आम्ही त्याला अप्रुव्हल द्यायचं यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये म्हणून आम्ही असं म्हणलं की आपण तुम्हाला प्रत्यक्षच भेटू आणि काय ते ठरवू बर आपला कर आणि जीएसटी मिळून 18,000 रुपये क्विंटल आपली राजापुरी हळद आहे 26,000 रुपये क्विंटल लोखंडी हळद आहे आणि 21,000 रुपये क्विंटल रान हळद आहे सॅम्पल हे आमचे हळदीचे सॅम्पल आहेत यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही तुम्ही कुठल्याही प्रकारे टेस्ट करून घेऊ शकता मॅडम तुम्ही एवढ्या विश्वासानं सॅम्पल दाखवलेत ना तिथंच आमची खात्री पटली डोंट वरी आणि कोहिनूरचं नाव पण मोठं आहे आता तुम्ही फक्त बिझनेस डील कसं करायचं तेवढंच सांगा नक्कीच सर भाऊसाहेब कायम म्हणतात आपला प्रत्येक कस्टमर या व्यवसायाच्या कुटुंबातला एक सदस्य आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीचं समाधान होणं हे आमचं कर्तव्य आहे बघा सर तुम्ही आमच्या कारखान्यासोबत 2 वर्षाचा जर करार केला तर आम्ही तुम्हाला 10% डिस्काउंट देऊ यात तुमचा बी फायदा आहे ना आमचा बी फायदा आहे आणि तुम्ही आमच्या 5 पैकी कोणत्या बी कारखान्यात गेला ना तर क्वालिटी सेम ही नक्की
ओके, थँक्यू. आम्ही करार करू शकतो. हे व्यवस्थित वाचून घ्या आणि हिथे एक साईन आणि इथे एक साईन करा. ओके, थँक्यू. थँक्यू सर. येतो आम्ही. सर मला थोडा उशीर होता, मी आलेच. हा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. काय बया करायचं, ही कृष्णा आली नाही अजून प्रसाद घेऊन. आपण तिच्यावर विश्वासच नव्हता ठेवायला पाहिजे. आहे अगं आरती करायची, प्रसादाचं ताट आणखी. अरे त्या कृष्णीने प्रसादच तयार नाही केलेला तर कशाची काय आणते आता? मग आता काय करायचं? विधात्यांचा गणपती बिना प्रसादाचा विसर्जित करायचा का? हे असं आजवर कधी झाले? यार चिडाय काय झालं? झालं असेल काहीतरी, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, प्रसादापेक्षा श्रद्धा महत्वाची. श्रद्धेने दिलेलं साखरेचं 2 दाणं बी देवाला चालतं. एक काम करा, नारळ फोडा आणि तोच प्रसाद म्हणून वाटा. विसर्जनाला उशीर नको. हा सुनील, नारळ घेऊन ये. पोतभर आणतो की बाप्पासाठी काय पण. ठीक आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांची सुंदर शेंदुराची. आशा, कृष्णाला इकडे यायला एवढा काय उशीर लागला? समजा प्रसाद नासवलं होतं, तो परत बनवायला लागला म्हणून येळ झाला तिला. तर मी तिला म्हणत होते मी मदत करते म्हणून, पण पोरगीने माझं काही ऐकलंच नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोदकासाठी थांबले चाबरं आणि आबरूच झालंय खोबरं. का खोबरं सगळ्यांनी? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. आज तुझ्यामुळे विधात्यांचा गणपती बिना प्रसादाचा विसर्जित केलाय. अरे पण बिन काय नाही, माझ्या पुढं कारण चालत नाहीत. आपल्याला झेपत नाही तर मोठ्या तोंडानं जबाबदारी बी घ्यायची नाही.